श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. श्रोते हो, सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक थरारक डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे कॅडल रोड मर्डर केस. या कथेचा पुढील तिसरा भाग मी आता आपल्याला सादर करत आहे. या कथेच्या आधीच्या 2 भागात आपण बघितलं की शरद कामत हा एक खाजगी डिटेक्टिव्ह त्याची मैत्रीण शर्मिला हिच्यासह कांदिवली येथे एक चित्रपट बघायला गेला होता. तिथून परत येताना दादर कॅडल रोड येथे त्यांना दिसतं की एका मुलीचा खून झालेला आहे. रस्त्यावरती तिचा मृतदेह पडलेला असतो आणि लोकांची गर्दी जमलेली असते. मृतदेहाच्या छातीत एक आरपार खंजीर खूप असलेला असतो आणि त्यावर एक लेबल लावलेलं असतं आणि त्याच्यात लिहिलेलं असतं कृष्णकुमार उर्फ एजंट 301. त्या ठिकाणी इन्स्पेक्टर दिनेश हे देखील हजर असतात आणि त्यांनी एका बारक्या नावाच्या माणसास ताब्यात घेतलेलं असतं. सुरुवातीला हा बारक्या काही सांगत नाही, परंतु नंतर सांगतो की हा खून कृष्णकुमार उर्फ एजंट 301 ने केलेला आहे. नंतर बारक्याला अचानक चक्कर येते. नंतर मृतदेह घेऊन जाण्यासाठी एक ॲम्ब्युलन्स येते. त्यातील उतरलेले ड्रायव्हर व कर्मचारी बघताच बारक्याला चक्कर येते आणि तो बेशुद्ध होतो. ते बघून त्याच ॲम्ब्युलन्समधून मृतदेहासोबत बारक्याला देखील उपचारासाठी KEM हॉस्पिटलला इन्स्पेक्टर दिनेश पाठवतात. परंतु ॲम्ब्युलन्स KEM हॉस्पिटलला पोहोचतच नाही आणि काही वेळातच KEMला पोहोचलेल्या इन्स्पेक्टर दिनेश तसेच डिटेक्टिव्ह शरद कामत, शर्मिला व इतर स्टाफ यांना माहिती मिळते की कॅडल रोडवरती आता 2 मृतदेह पडलेले आहेत. हे सर्वजण पुन्हा येऊन कॅडल रोडवरती बघतात तेव्हा त्या मुलीचा मृतदेह पुन्हा त्याच ठिकाणी पडलेला असतो आणि त्याच्या शेजारी बारक्याचा मृतदेह तशाच पद्धतीने खंजीर खूप असलेल्या अवस्थेत व त्यावर लेबल लावलेलं असतं कृष्णकुमार उर्फ एजंट 301. आता या कृष्णकुमार उर्फ एजंट 301ला पोलीस किंवा डिटेक्टिव्ह शरद कामत पकडतात कसे ते आपण आता पुढे बघूया. या कथेचा भाग 3. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता शरद आपल्या घरी लायब्ररीत बसला होता. त्याच्या बाजूला शर्मिला आणि त्याचा विश्वासू नोकर एकनाथ उभा होता. शरदनं कॅडल रोड आणि त्या रोडच्या आसपास विभागाचा एक नकाशा एका कागदावर काढून तो कागद आपल्या टेबलावर ठेवला होता. त्या नकाशाची माहिती तो शर्मिला आणि एकनाथ यांना देत होता. आता नीट ऐका, असं म्हणून शरदने सिगरेट पेटवली आणि आपल्या उजव्या हातात एक फुटपट्टी धरून तो ती पट्टी नकाशावरून फिरवू लागला. ऐक शर्मिला, आपण आता समुद्रावर जाण्याचे मार्ग कोणते ते प्रथम पाहू, शरद म्हणाला आणि शर्मिला एकनाथ त्या नकाशाकडे काळजीपूर्वक बघू लागले. हे बेंगॉल केमिकल, शरद सांगू लागला. इथून हा सरळ रस्ता म्हणजे ज्या रोडवरून आय रूट जातो तो सरळ रस्ता समुद्रावर जातो. म्हणजे त्याच्या डाव्या हाताला हाऊसिंग सोसायटी आणि उजव्या हाताला हे एक स्मशान, बरोबर? हो, शर्मिला म्हणाली. या बेंगॉल केमिकल्सच्या पाठची गल्ली किस्मत सिनेमा समोरच्या गल्लीला मिळते आणि ही गल्ली सरळ प्रभावित देवीच्या समुद्र किनाऱ्यावर येते, बरोबर? आता पुढे हे इथे गणपतीचं देऊळ आहे, हे तुला माहितीच आहे. हा रस्ता सरळ पोर्तुगीज चर्चला मिळतो. या देवळासमोर हा आला आता कॅडल रोड. शर्मिला, इथे हा जो पेट्रोल पंप आहे, या पेट्रोल पंपासमोर मॉडर्न लॉन्ड्री आहे. या एरियातून एक इंडस्ट्रियल एरिया आहे. या एरियामधून एक सरळ गल्ली आत जाते, ती एका झोपडपट्टीला मिळते. या झोपडपट्टीच्या मागच्या बाजूस समुद्र किनारा लागतो, तो हा. आलं लक्षात? आता पुढे हा काशीनाथ दुरू रोड. गणपतीच्या देवळावरून चर्चला हा जो रस्ता गेला आहे त्या रस्त्यातला वळणावर हा रोड सुरू होऊन हा असा कॅडल रोड क्रॉस करून सरळ समुद्रावरती येतो. म्हणजे मगाची झोपडपट्टीची गल्ली ही डाव्या हाताला आली आणि उजव्या हाताला हे कीर्ती कॉलेज. हे कीर्ती कॉलेज तुला माहितीच आहे शर्मिला? हो, चांगलंच माहिती आहे. बोल पुढे, शर्मिला म्हणाली. आता पुढे
हा कॅडल रोड क्रॉस रोड गोखले रोडच्या चर्च समोरची गल्ली, मला वाटतं कॉलेज गल्ली, ही बघ इथे दाखवली आहे ती. ही गल्ली त्या कॅडल रोडला मिळते. हा सरळ रस्ता समुद्रावर जातो. डाव्या त्याला या कीर्ती कॉलेजची बॅक साइड, तर उजव्या त्याला या इथे बऱ्याच इमारती आहेत. मला वाटतं इथे रिझर्व्ह बँकेचे क्वार्टर्स आहेत. बरोबर. हा बरोबर, पुढे सांग. आता पुढे या. ही इथे जी एक मिल आहे, म्हणजे डाव्या हाताला जॉफ्रे मेजर्स कंपनी आहे, आणि ही जी लाल खूण केली आहे तिथे कालचा हा भीषण प्रकार घडला. या चर्च समोरचा हा गोखले रोड इथून असा सरळ कोयनूर मिल जवळ गेला. हे बघ, या इथून डावीकडे हा जो पेट्रोल पंप आहे त्याच्या खालच्या बाजूची गल्ली म्हणजे ही ॲश लेन. ही गल्ली अशीच इथे अशी या कॅडल रोडला मिळाली, आणि इथूनच हा रस्ता सरळ समुद्रावर जातो. ही डाव्या बाजूची भिंत या इथल्या मिलची. उजव्या हाताला ही जी घरं आहेत त्या घरावरून जी ही लहान गल्ली जाते ती सरळ दादर स्मशानाला मिळते. हे बघ, हे इथे दादरचे स्मशान. ही गल्ली संपते कुठे तर दादर चौपाटीवर. हे जे नवे ज्ञानेश्वरांचे देऊळ बांधले आहे त्या देवळाच्या समोर हा आणि हा रानडे रोड. इथून हा शिवाजी पार्कचा रस्ता. पुढचा हा स्काउट हॉलचा केळुसकर रोड. हे दोन्ही रस्ते सरळ समुद्रावरच येतात. आलं लक्षात? हो, पण ही लहान हिरवी लाईन कसली आहे? शर्मिलीनं विचारलं. ही स्काउट हॉलची समोरची गल्ली, म्हणजे महापौर बंगल्याला लागून आहे ती गल्ली. या गल्लीतून सहसा कोणी जात नाही. ही गल्ली भूत गल्ली या नावानं दादरमध्ये प्रसिद्ध आहे. ही गल्ली पण सरळ समुद्रावर येते. असं? पण या गल्लीला भूत गल्ली कसं काय नाव पडलं? तिथे काय भूत आहेत? अगं कसली आहेत भूत? मी या गल्लीतून हजारदा गेलो आहे, मला कधी दिसली नाहीत. उलट प्रेमी युगल मात्र बरीच दिसली आहेत मला. असं असं, बरं पुढे सांग, शर्मिला हसत म्हणाली. हा जो रस्ता आहे तो लेडी हार्डिंग्ज रोडवरून सरळ येऊन समुद्राला मिळतो. इथून पुढे गेलं की नॅशनल हॉस्पिटल. या हॉस्पिटलच्या शेजारची गल्ली ही अशी समुद्रावर येते. हे उजवीकडे मोकळं पटांगण. आता हा उजव्या त्याला शीतला देवी टेम्पल रोड लागला, आणि हा कॅडल रोड असा सरळ माहीम बस स्टॉपवर आला. हे जे इथे रेड मार्क्स दिसत आहेत ते हाऊसिंग कॉलनीचे आहेत. या कॉलनीमधूनही समुद्रावर जाता येतो. आता हे माहीम पोलीस स्टेशन. हाही रस्ता समुद्रावर जातो, आणि हे माहीम बंदर आणि हा माहीमचा किल्ला. आता एकदम दादर स्मशानाकडे या. हे दादरचं स्मशान. डाव्या हाताला कोपऱ्यात वरळी कोळी वाडा, आणि उजवीकडे माहीमची खाडी. समोर माउंट मेरीची टेकडी. बरोबर? बरोबर, शर्मिला म्हणाली. शर्मिला, या माहीम किल्ल्यापासून या वरळी कोळी वाड्यापर्यंतच्या किनाऱ्यावर कुठेही कृष्णकुमार उर्फ एजंट 301 आपल्या साथीदारांना भेटतो. हे काल आपल्याला बारक्याने सांगितलंच. तेव्हा मला आता असं सांग शर्मिला, आपल्याला जर कृष्णकुमारावर नजर ठेवायची असेल तर आपण कुठे उभं राहून ठेवावी? शरदने विचारलं, आणि शांतपणे दुसरी सिगरेट पेटवली. शरदचा प्रश्न ऐकून शर्मिला आणि एकनाथ त्या नकाशाकडे नीट बघू लागले. एकनाथ तर गोंधळून गेला होता. शर्मिला मात्र विचारपूर्वक नकाशा बघत होते. शरद, या कॅडल रोडवर नजर ठेवणं कठीण आहे, शर्मिला म्हणाली. कारण एकतर हा अगदीच ओसाड वाटणारा रोड आहे, आणि या रोडवरून समुद्रावर अनेक रस्ते जात असल्याने कृष्णकुमार कोठून समुद्रावर जातो हे कळणं कठीण आहे. शिवाय तो जर समुद्रावरच आपल्या साथीदारांना भेटत असेल तर मग समुद्रावरच कुठेतरी नजर ठेवायला पाहिजे. पण समुद्रावर तरी कुठे ठेवणार? शर्मिला गोंधळली. ती गोंधळलेली पाहता शरद हसू लागला. ऐक शर्मिला. एकनाथ, तू पण ऐक रे, शरद म्हणाला. एकनाथ, हा इथं सगळा समुद्र आहे. ही जी पिवळी खूण मी पाण्यात केली आहे तो भाग नॅशनल हॉस्पिटलचा मागचा भाग आहे, आणि ही जी दादर स्मशानासमोरची पाण्यात मी निळी खूण केली आहे ती माझी खूण आहे. म्हणजे काय साहेब? एकनाथनं विचारलं. म्हणजे असं की आजपासून 15 दिवसांनी तू या पिवळ्या खुणेपाशी पाण्यात उभं राहून हा गांधी तलाव ते माहीम खाडीपर्यंत नजर ठेवायची, आणि मी माझ्या या खुणेवरच्या पाण्यातून नारळी बाग ते वरळी कोळीवाडा इथल्या किनाऱ्यावर नजर ठेवायची. जाताना आपण दोघांनी काळे कपडे घालायचे, दुर्बिणी न्यायच्या. आणि शरद, मी कुठे उभे राहणार? शर्मिलीनं विचारलं.
शाणी आहे शर्मिला, तुला भलतीकडे वॉच करायला मी काय सांगणार नाही. तू घरीच राहा. मी का म्हणून घरी राहू? मी पण येणार. ते काय नाही शरद, मी तुझ्याबरोबर येणार म्हणजे येणारच. शर्मिला हट्टाने म्हणाली. अगं पण मी येणार म्हणजे येणार. मग तर झालं. ठीक आहे, तुम्ही तसं काय ऐकणारच नाही म्हणा. पण साहेब, 15 दिवसानंतरच का? याचं कारण असं आहे की एकनाथ आणखी काही दिवस कृष्णकुमार काही हालचाल करेल असं मला वाटत नाही. का? एकनाथ हा एजंट 301 भलताच ग्रेट दिसतो हा. यावेळी आपला सामना एका धूर्त इस्मा बरोबर आहे, हे लक्षात ठेव. हा एजंट लवकरच मुंबईतील एका बँकेवर दरोडा घालणार आहे. हा, काय म्हणता साहेब? एकनाथनं आश्चर्याने विचारलं. शिवाय हा एजंट मला लवकरच भेटणार आहे म्हणे. शरद हसत म्हणाला. बाप रे, ह्याची हिंमत. एकनाथ म्हणाला. साहेब, येऊ दे त्याला इथे. तो इथे आला की खास त्याला तुमच्या खोलीत आपण सोडू. मजा येईल. एकनाथ, पक्षी हवेत उडतोय. तो अजून माझ्या गनच्या अँगलमध्ये सापडत नाही. एकदा का तो अँगलमध्ये सापडला की त्याला शूट केलंच म्हणून समज. नंतर घड्याळात पाहत शरद शर्मिलेला म्हणाला. चला बाईसाहेब, 10:30 वाजले. आपल्याला 11 वाजता सीआयडी ऑफिसात जायचंय. असं म्हणून शरदनं हँगरवरचा कोट काढला आणि अंगात चढवला. चल ना, माझी तयारी झालीच आहे, शर्मिला म्हणाली. अच्छा एकनाथ, आम्ही सीआयडी ऑफिसात जाऊन येतो. काही विशेष काम निघालं तर मला तिथे फोन कर. बरं साहेब, एकनाथ म्हणाला. आणि शरद शर्मिला गाडीत बसलेले बघताच बंगल्याची राखण करणाऱ्या गुरख्याने गार्डन मधील दरवाजा उघडला. दार उघडताच शरदने गाडी स्टार्ट करून रस्त्यावर आणली आणि तो वेगानं सीआयडी ऑफिसच्या दिशेने निघाला. शर्मिला, मुंबईतील सर्व वर्तमानपत्रात ही न्यूज आली आहे असं मला वाटतं. हो रे, या रिपोर्टरना बातम्या मिळतात तरी कशा, काय समजत नाही. अगं ती एक युक्ती आहे. ती रिपोर्टर झाल्याशिवाय समजणार नाही तुला. पण वर्तमानवाल्यांनी आपली नावं कशाला छापली? मला काय माहीत. तुला राग आला की काय? तसं नाही रे, पण आपली नावं नसती छापली तर बरं झालं असतं. तसं मलाही वाटतं शर्मिला. पण वर्तमानपत्राच्या संपादकांना शरद कामत आणि शर्मिला फणसे हे नाव आवडत असेल तर? शरद हसत म्हणाला आणि त्याने हाजी अली सर्कलवरून गाडी ताडदेवच्या दिशेने वळवली. शरद शर्मिलेसह जेव्हा सीआयडी ऑफिसात आला तेव्हा 11 वाजले होते. इन्स्पेक्टर दिनेश शरदचीच वाट बघत होते. काल रात्री एका पाठोपाठ एक अशा आश्चर्याच्या घटना घडल्यानंतर हे प्रकरण जितकं दिसतं तितकं सोपं नाही हे जाणून दिनेशने ही केस स्वतःकडे घेतली होती. सीआयडी ऑफिसात तर या प्रकरणानं मोठीच खळबळ माजली होती. सारं सीआयडी या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी एखाद्या यंत्रासारखं काम करत होतं. कोणी जुनं रेकॉर्ड बघत होतं, तर कोणी फोटोचा अल्बम पुन्हा पुन्हा बघत होते. कोणी संशयितांचे पत्ते आपल्या डायरीत लिहून घेत होते. सीआयडी खात्यातील शेकडो चाणाक्ष मंडळी निरनिराळ्या वेशात मुंबई शहरात आणि उपनगरात डोळ्यात तेल घालून वावरत होती. सीआयडी जाळं वेढत होती. ये शरद. शरदला आलेला पाहताच उठून दिनेश म्हणाला. बरीच प्रगती आहे. बस बैस ग शर्मिला, दिनेश म्हणाले आणि तिथल्याच खुर्चीवर शरद शर्मिला बसले. शरदनं आपली सिगरेट पेटवली. शरद हे या गाडीचे खरे नोकर. आपल्यासमोर बसलेल्या 2 माणसांकडे बोट दाखवून दिनेश म्हणाले. तसे ते दोघे उभे राहिले. नमस्ते साहेब. एक जण शरदला नमस्कार करत म्हणाला. नमस्ते. काय बाबा नाव तुझं? गोपीनाथ साहेब. हे बघ गोपीनाथ, काल रात्री काय काय घडलं ते मला जरा नीट सांग बघू. साहेब, काल रात्री 12च्या सुमाराला मला गाडी घेऊन कॅडल रोडवर जाण्यासाठी साहेबांनी सांगितलं. म्हणून मी आणि हा माझा सहाय्यक अनंता आम्ही केईएमच्या गॅरेजमधून शववाहिनी काढली आणि कॅडल रोडकडे निघालो. तुम्ही फक्त दोघंच होतात? हो साहेब. बरं, पुढे? सयानी रोडवरून आम्ही रवींद्र नाट्य मंदिरकडे वळलो. इतक्यात रस्त्याच्या मध्यभागात पासून एक पोलीस आम्हाला थांबण्याची खूण करत होता. तो आमच्याकडे धावत आला. पोलिसाला पाहताच गाडी थांबवली. त्याबरोबर पोलीस सरळ दार उघडून गाडीत बसला आणि त्यानं विचारलं, कुठं कॅडल रोडला निघालात काय? त्यावर मी हो म्हणालो. मग तो म्हणाला, लवकर चला, साहेब गरम झालेत. म्हणून मी गाडी जरा जोरात मारली आणि मेन रोडवर आलो. मेन रोडवर येतात त्या पोलिसांना आपल्या पॅन्टच्या खिशातून पिस्तूल बाहेर काढून आमच्यावर रोखलं. हा प्रकार बघून आम्ही दोघे घाबरलो. मग त्या पोलिसानं पिस्तुलाच्या जोरावर गाडी खेड गल्लीत घेण्यास भाग पाडले. खेड गल्लीत शिरल्यावर त्यांनी आम्हाला गाडी थांबवायला सांगितली. मग मी गाडी थांबवली
माझ्या गाडीच्या समोर एक काळी स्टूडबेकर गाडी उभी होती. आमची गाडी थांबता त्या गाडीत बसलेले दोघे चौघे खाली उतरले. त्यातील एकानं पोलीस ड्रायव्हरचा ड्रेस घातला होता. ते चौघे आमच्याकडे आले. मग आम्हाला त्या पोलिसाने त्यातील दोघांच्या ताब्यात दिले आणि आमची जागा त्या टोळीतल्या त्या बोगस माणसांनी घेतली. मग पुढे काय झालं? मग आमची गाडी त्या माणसांनी रिव्हर्स करून कुठंतरी नेली ते मला माहित नाही. आम्हाला ज्या माणसाच्या हाती दिले होते त्या माणसांनी आम्हाला पिस्तुलाच्या जोरावर त्या स्टूडबेकर गाडीत बसवले आणि ती गाडी अँटॉफिल वडाळा इथे आणली. तिथं पोहोचल्यावर गाडीतल्या माणसांनी आमचे हातपाय गच्च बांधून आमच्या तोंडाला पट्टी लावली आणि एका निर्जन रस्त्यावर आम्हाला फेकून दिलं. सबंध रात्र आम्ही त्याच अवस्थेत घालवली साहेब. पहाटे 4 वाजता आरे कॉलनीच्या दुधाच्या गाडीच्या ड्रायव्हरनं आम्हाला बघितलं. तो खाली उतरला, आमच्याकडे आला आणि आमची सुटका केली. आमची सुटका होताच आम्ही दुधाच्या गाडीतूनच किंग सर्कल पोलीस स्टेशनला आलो. तोपर्यंत किंग सर्कल पोलीस स्टेशनला खबर मिळाली होतीच. त्यांनी आम्हाला इथं आणलं. साहेब, नशीब समजतो त्या माणसाने आम्हाला खलास नाही केलं ते. ठीक आहे गोपीनाथ, शरद म्हणाला. ओळख परेडमध्ये तू त्यांना ओळखशील का? हो नक्कीच, नक्की ओळखीन की साहेब, गोपीनाथ म्हणाला. आणि तू र? शरदनं दुसऱ्या माणसाला विचारलं. हो साहेब, मी पण ओळखीन की. ठीक आहे, दिनेश यांचा जबाब घेतलाय? हो. ठीक आहे. अच्छा, तर तुम्ही आता या. जरूर पडली तर मी तुम्हाला परत बोलवेन, दिनेश म्हणाले आणि ते दोघं त्यांना सलाम करून निघून गेले. मग आपल्या टेबलावरची घंटी वाजवत दिनेश मोठ्याने म्हणाले, अरे कोण आहे तिथे? त्या दादरच्या 1422ला पाठवा. त्याबरोबर आदले रात्री शववाहिनी बरोबर गेलेला दादर पोलीस स्टेशनचा एक पोलीस आत आला. त्यानं खाडकन सलाम ठोकला. शरद, हा बघ, आपण याला काल पाठवले होते तो. का रे बाबा, काय नाव तुझे? श्रीपत. हे बघ श्रीपती, काल आम्ही तुला शववाहिनीतून पाठवलं. त्यानंतर तू कुठं गेलास, काय झालं ते सांग. सांगतो साहेब, श्रीपती म्हणाला. काल मी त्या बोगस माणसांबरोबर गाडीत बसलो. माझी कल्पना अशी होती की ती गाडी सयानी रोडवरून KM ला जाईल. पण गाडी सयानी रोडला न वळता सरळ वरळीला निघाली. तेव्हा मी थक्क होऊन गाडीतल्या माणसांकडे बघू लागलो. त्याबरोबर त्यांच्यातल्या त्या बोगस पोलिसाने रिव्हॉल्वर काढून माझ्यावर रोखले. मग दुसऱ्या माणसाने माझे हातपाय बांधले आणि तोंडाला पट्टी लावली. नंतर मला त्यांनी RTOच्या गल्लीत म्हणजे गोल्फ क्लब जवळ टाकले. जाण्यापूर्वी माझा पट्टा काढून घेतला आणि निघून गेले. पहाटे 5च्या सुमारास कोणीतरी दासगुप्ता नावाचे गृहस्थ गोल्फ खेळायला आले होते. त्यांनी मला पाहताच माझी सोडवणूक केली आणि आपल्याच कारमध्ये टाकून त्यांनी मला आगरीपाडा पोलीस स्टेशनला आणले. आगरीपाडा पोलीस स्टेशनच्या गाडीतून मी इथे आलो. जेव्हा तू गाडीत होतास तेव्हा बारक्या शुद्धीवर होतात का? शरदने विचारलं. नाही, तो बेशुद्धच होता. तू त्या लोकांना ओळखू शकशील? हो साहेब. तुझा जबाब घेतलाय का? हो साहेब. ठीक आहे, मग आता तू जा बाबा, शरद म्हणाला. त्याबरोबर श्रीपतनं सलाम ठोकला आणि तो निघून गेला. दिनेश, शववाहिनी गाडी तुम्हाला कुठे सापडली? ग्लोब मिल पॅसेजच्या गल्लीत. डिलाइट रोड पोलीस स्टेशनच्या राऊंडवाल्यानं ती गाडी दिसली. असं, मग बरं पुढे काय? शरद, दिनेश वेगळ्या स्वरात म्हणाले. तुझ्यावर माझा विश्वास नाही असं नाही, पण काही वेळेस मात्र मला तुझा भयंकर राग येतो. तू आम्हाला मदत करतो ते ठीक आहे, पण काही गोष्टी तू माझ्यापासून लपवून ठेवतोस याचा मात्र मला राग येतो. मला आता सांगायचं आहे ते हेच की मी भलताच गोंधळलो आहे. तू मला मदत करतोयस ते ठीक आहे, पण आता मेहरबानी कर आणि तू काय हालचाली करणार आहेस ते मला सांग. दिनेशचं बोलणं ऐकून शरद शर्मिला हसू लागले. दिनेश, अरे अजून मी काय ठरवलं नाही, शरद हसून म्हणाला. पण दिनेशराव, शर्मिला म्हणाली, छायाच्या घरच्या मंडळींनी छायाची काही चौकशी केली की नाही? शर्मिला, छायाची बहीण इथे आली आहे, दिनेश म्हणाले. छायाची बहीण आली आहे? छायाची बहीण माया देशपांडे आणि तिचा भावी पती अरविंद साने हे दोघे पलीकडे व्हिजिटर्स रूम मध्ये बसलेत. अरे, त्यांना मग इथे बोलवून घ्या, आपण काही प्रश्न विचारू त्यांना, शरद म्हणाला. त्याबरोबर दिनेशने टेबलावरची घंटी वाजवून एका पोलिसाला आत बोलवले आणि माया आणि अरविंद यांना घेऊन येण्यास सांगितले. तो पोलीस निघून गेल्यानंतर शरदनं दिनेशला विचारले, त्यांचा जबाब वगैरे झालाय का? होय. असं. आणि तो माया अरविंदची वाट बघू लागला. थोड्याच वेळात छायाची बहीण माया आणि तिचा प्रियकर अरविंद दिनेशच्या केबिनच्या दरवाजात उभे राहिले. या हो, आता या, दिनेश म्हणाले.
आणि ते दोघं आत आले. ते आत येताच शरद त्या दोघांकडे नीट पाहू लागला. मायाच्या आणि छायाच्या चेहऱ्यामध्ये फारसे साम्य नव्हते. छायाच्या खुनाचा तिच्यावर फार मोठा परिणाम झाला असावा असे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत होते. तिचा चेहरा काळवंडला होता, तर खूप रडण्याने डोळे लाल भडक झाले होते. अजूनही तिच्या डोळ्यात पाणी साचत होतेच. अरविंदचा चेहराही दुःखानं ग्रासला होता, परंतु त्यानं बराच संयम पाळला होता. अरविंदचं व्यक्तिमत्व इतकं आकर्षक होतं की त्याला पाहताच इतरांवर छाप पडावी. त्याच्या गौरकाय शरीर यष्टीला तपकिरी रंगाचा गरम सूट एकदम शोभून दिसत होता. बसा, आपल्या समोरच्या खुर्च्यांकडे बोट दाखवून दिनेश त्या दोघांना म्हणाला. त्याबरोबर ते दोघेही शांतपणे खुर्चीत बसले. नंतर दिनेश म्हणाले, मिस माया, मी अगोदर तुमची ओळख करून देतो. हे प्रसिद्ध डिटेक्टिव्ह आणि माझे जिवलग मित्र शरद कामत. दिनेशचं बोलणं ऐकताच माया आणि अरविंद शरदकडे विस्फारित नेत्रांनी बघू लागले. आपल्या समोर बसलेला हा रुबाबदार तरुण डिटेक्टिव्ह असेल याची त्यांना कल्पना नव्हती. आपण डिटेक्टिव्ह शरद कामत? अरविंदनं आश्चर्याने विचारले. हो, मीच शरद कामत, शरद हसत म्हणाला. मी आपल्याबद्दल वर्तमानपत्रात बरंच वाचलंय. मी पण आपलं नाव ऐकलंय, माया म्हणाली. आणि या मिस शर्मिला फणसे. शर्मिलेची ओळख करून देत दिनेश पुढे म्हणाले. या शरद कामत यांच्या मदतनीस आहेत. आणि शरद या मिस माया देशपांडे, छायाच्या मोठ्या भगिनी. आणि हे मिस्टर अरविंद साने. मिस माया लवकरच साने होणार आहेत. दिनेशची ओळख करून दिली तेव्हा दिनेशखेरीज सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला. मिस माया, मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. विचारा कामत साहेब, माया हळूच म्हणाली. माया, छायाचा खून कोणी आणि का केला हे आम्ही शोधून काढूच, परंतु खुनी इसम सापडण्यासाठी आपल्या खऱ्याखुऱ्या माहितीची अत्यंत जरूर असते. तेव्हा तुम्हाला जे काही माहीत आहे ते न लपवता आम्हाला सांगा. अर्थात याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही गोष्टी लपवून ठेवाल, पण काही गोष्टी अशा असतात की त्या खाजगी असतात, गुप्त असतात. अशा गोष्टी पोलिसांना सांगण्याचा संकोच वाटणं साहजिक आहे. एखादी खाजगी गोष्ट ही आम्हाला पुरेसा पुरावा मिळवून देण्याची शक्यता असते. तेव्हा तुम्हाला क्षुल्लक वाटणारी बाबही आम्हाला सांगा. ठीक आहे कामत साहेब, आपण विचाराल त्या प्रश्नाची उत्तरं मी प्रामाणिकपणे देतोय. थँक्यू, शरद म्हणाला. मिस माया, काल छाया घरातून किती वाजता निघाली? छाया गेल्या सोमवारी रात्री 8 वाजता बाहेर पडली होती, कामत साहेब. म्हणजे? शरदनं आश्चर्याने विचारलं. सोमवारी रात्री छाया बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरी आलीच नाही? नाही. मग तुम्ही मंगळवारी पोलीस स्टेशनला छाया बेपत्ता झाल्याची तक्रार केली नाही? नाही. अशी तक्रार आम्ही नोंदवली नाही, कारण तशी आम्हाला गरज भासली नाही. कारण छाया 8-10 दिवस सुद्धा बाहेर राहत होती, माया म्हणाली. त्याबरोबर शरद आणि शर्मिला थक्कच झाले. शर्मिला विचारात पडली. म्हणजे काय मिस माया, मला समजलं नाही, शरद गोंधळून म्हणाला. कामत साहेब, छायाचा स्वभाव लहरी होता. ती चटावलेली होती. तिचा मित्रपरिवार फार मोठा होता. पार्ट्या, पिकनिक, क्लब इथेच तिचा सारा वेळ जायचा. मी तिला अनेकदा बजावित होते, पण ती उलट माझाच अपमान करत असे. बोलता बोलता मायाचे डोळे पाण्याने भरून आले. पण मिस माया, छायाची ही वागणूक तुमच्या आई वडिलांना पसंत होती का? शरदनं विचारलं. त्याबरोबर इन्स्पेक्टर दिनेश पटकन म्हणाले. अरे हो शरद, तुला सांगायचं विसरलो. मग ते सावकाश म्हणाले. दुर्दैवाने छायाचे आई वडील आज जिवंत नाहीत. हो, आय एम सॉरी मिस माया, मला हे माहीत नव्हतं.